मनसेतर्फे जिल्हा सचिव नैनेश पाटणकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे रुग्णालयांच्या प्रवेशद्वारांवर खासगी रुग्णवाहिकांमध्ये आतील बाजूस परिवहन विभागाने ठरवून दिलेले दरपत्रक लावणे बंधनकारक करण्यात आल्याचे आदेश परिवहन विभागाकडून प्राप्त झालेले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल ठाण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातून उचलले गेले. प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी 24 जुलै रोजी खासगी रुग्णवाहिकांमध्ये दरपत्रक लावण्यात आले. आजच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील उपक्रमाला प्रादेशिक परिवहन अधिकारी हिमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमती पवार यांच्यासह परिवहन कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. मनसेचे नेते अभिजित पानसे, अविनाश जाधव, जिल्हा सचिव नैनेश पाटणकर, रवींद्र सोनार, सुबोध वैद्य, विभाग अध्यक्ष संदीप साळुंके, वाहतूक जिल्हाध्यक्ष आशिष डोके, विभाग सचिव संजय भुजबळ, सुरेश भोर, प्रभाग अध्यक्ष मनोज परळीकर, जनार्दन खरिवले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आज प्रादेशिक टीओ म्हणजे विभाग ठाण्याचा यांचं मनापासून आभार आणि अभिनंदन सुद्धा. एक उपक्रम आमचे नैनेश पाटणकर ठाणे जिल्हा सचिव यांनी आणि आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी एक प्रस्तावित केला होता की ॲम्ब्युलन्स जेव्हा घेतली जाते तेव्हा वाटेल ते दर आकारले जातात. त्याला कुठलं दरपत्रक नाही. कुठलाही पाऊस असेल किंवा काही असेल किंवा एकदम अडचण असेल तर जास्त पैसे मागितले जातात. अशा खूप तक्रारी आपल्याकडे येतात. पण त्यावेळेला पेशंट इतका आजारी असतो ते त्याच्या घरचे त्यावर विचार न करता ते पैसे द्यावे लागतात. याच्यावरती आमच्या नैनेश पाटणकरांनी गेलं वर्षभर अभ्यास करून पूर्ण महाराष्ट्राच्या ॲम्ब्युलन्स सेवेचा अभ्यास करून एक दरपत्रक बनवलं आणि मनापासून मी प्रशासनाचं आणि मॅडमचं आणि सरांचं अभिनंदन करतो, आभार मानतो की एखादी चांगली गोष्ट राजकारण न बघता त्याचा जो लोकांकरता सदुपयोग जर होत असेल तर पहिल्यांदा पुढाकार घेऊन ठाणे आरटीओनी ठाणे या प्रादेशिक विभागाने हा पुढाकार घेतला आणि तुम्ही जर बघत असाल त्यांच्या अधिपत्याखाली 1000 ॲम्ब्युलन्स आहेत. त्या 1000 ॲम्ब्युलन्सवरती आता हे दरपत्रक तुम्ही बघत असाल तर इथे लावलेलं आहे. या प्रकारचं दरपत्रक इकडे लावलेलं आहे आणि ह्या दरपत्रकानुसारच आता त्यांचं भाडं आकारलं जाईल. मनापासून धन्यवाद प्रशासनाने तुमच्या सगळ्यांचे. आम्ही राजकीय लोक म्हणून आंदोलनं करतो, काही मागण्या करतो, पण इतक्या तत्परतेने ही तुम्ही मागणी मान्य केली. तुमचं उदाहरण महाराष्ट्रात नाही कारण देशाने घ्यायला पाहिजे. चांगली गोष्ट असेल तर ती लगेच व्हायला पाहिजे आणि ती लगेच केलेली आहे. मनापासून धन्यवाद. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. बाळकूम येथील गौतम नगर पाडा क्रमांक 3 परिसरात झाड कापण्याच्या कामादरम्यान झालेल्या अपघातात वृक्ष प्राधिकरण विभागाच्या ठेकेदाराकडील एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी सुमारे 4:45 वाजण्याच्या सुमारास घडली. बाळकूम परिसरातील गौतम नगर येथील द्वारकानाथ पाटील यांच्या चाळीवर झाड कोसळले होते. हे झाड हटवण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाच्या ठेकेदाराकडील मजूर आणि ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान संयुक्तपणे कार्यरत होते. यावेळी ठेकेदाराकडील मजूर बालाजी काशीनाथ डोंगरे वय 42 राहणार वाघबीळ हे चाळीच्या पत्र्यावर चढून झाड कापत असताना अचानक पत्रा तुटला, त्यामुळे ते खाली पडले. त्याच वेळी झाडाचा ओंडका त्यांच्या अंगावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले.
घटनास्थळी उपस्थित अधिकारी व जवानांनी तातडीने त्यांना बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालय ठाणे येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, नगरसेवक देवराम भोईर, संजय भोईर, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त मधुकर बोडके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी, वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील, सहाय्यक आयुक्त सोनल काळे, कापूरबावडी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच महापालिकेचे अधिकारी कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. व्यक्तिमत्वाची खरी ओळख बाह्य रूपात नसून आपल्या विचारात, वर्तनात आणि कार्यनिष्ठेत असते. त्यामुळे मेंदू, हृदय आणि हात या त्रिसूत्रीचा अंगीकार करून कोणत्याही विभागात काम करताना ते केवळ कर्तव्य म्हणून नव्हे तर मनापासून करा, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे यांनी केले. मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे यांच्या वतीने डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या एकदिवसीय व्यक्तिमत्व विकास या कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेला सचिव कल्पना जगताप, वित्त नियंत्रक कांचन तावडे, उपमुख्य अभियंता राजकुमार पवार, समन्वयक नितीन पवार, सक्षम प्राधिकारी अश्विनी सुर्वे पाटील, सक्षम प्राधिकारी मिनल पालांडे, कार्यकारी अभियंता सलीम सय्यद, सहाय्यक संचालक नगर रचना अशोक रायमाने, मुख्य विधी सल्लागार ॲडव्होकेट सुमन प्रसाद, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट सागर घरत, प्रशासकीय अधिकारी अनघा पटवर्धन, लेखा अधिकारी शिरीष पालव यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवीण दवणे यांनी आयुष्य जगण्याची कला या विषयावरील आपल्या प्रभावी प्रेरणादायी मार्गदर्शनात त्यांनी जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा मंत्र दिला. दिसतो तो चेहरा आणि प्रतीत होतं ते व्यक्तिमत्व असतं. त्यामुळे आपल्या कामावर प्रेम करा, स्वतःला सतत घडवत राहा, स्वतःला शोधा, स्वतःची ओळख निर्माण करा. असं वागायचं हे दुसऱ्याकडून शिकण्यापेक्षा स्वतःच्या मूल्यावर विश्वास ठेवा. दुसरा करो अथवा न करो, मी माझं काम प्रामाणिकपणे करणार, या भावनेतूनच खरा आनंद मिळतो, असेही ते म्हणाले. यावेळी अध्यक्षीय भाषणात मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांनी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेच्या माध्यमातून प्रत्येकाने आपल्या कामाकडे अधिक सकारात्मक दृष्टीने पाहत उत्कृष्टतेचा ध्यास धरावा. आपल्या प्रत्येक कृतीचा, कार्याचा इतरांना कसा फायदा होईल याचा आपण विचार केला पाहिजे. प्रत्येक झोपडपट्टी धारकाला हक्काचं घर देण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करणे हीच खरी आपल्यासाठी प्रेरणा आहे, असे त्यांनी नमूद केले. नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि सर्व नगरसेवक सहभागी झाले. या प्रसंगी अभिजित दिपके यांची भेट घेऊन डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच महाराष्ट्रातील लढा आपण ताकदीने लढू असे आश्वासित केले. नीट पेपर घोटाळा प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी सोनम वांगचूक आणि कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत जोरदार आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 20 जुलै रोजी या आंदोलकांवर जोरदार लाठीहल्ला करण्यात आला. गुरुवारी या आंदोलनात डॉक्टर जितेंद्र आव्हाड, मनोज प्रधान, ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, गटनेते अभिजित पवार, महिलाध्यक्षा मनीषा भगत यांच्यासह इतर नगरसेवकांनी सहभाग घेतला. जंतर मंतर मैदानावर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी अभिजित दिपके यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी विद्यार्थ्यांना हलक्यात घेऊ नका, या देशात विद्यार्थ्यांनीच क्रांती घडवली आहे. या देशात सर्वात ताकदवान असलेल्या इंदिरा गांधींना बिहार आणि गुजरातमधील विद्यार्थ्यांनीच हादरा दिला होता.
विद्यार्थ्यांनीच 1973 साली जयप्रकाश नारायण यांच्याकडे आंदोलनाचे नेतृत्व सोपवले होते. या आंदोलनानंतर आणीबाणी आणि नंतर इंदिरा गांधी यांना पायउतार व्हावे लागले होते. स्वतंत्र लढ्यात ब्रिटिश सत्तेला सर्वात मोठा धक्का देणारे शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हेही विद्यार्थीच होते. आज देशात जे घडत आहे त्याची हेटाळणी करणे ही इतिहासाची मोठी चूक ठरेल, असे डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले. रहे हैं कि तुमने गलत उम्र के लड़कों पे हाथ डाल दिया है। ये बच्चों का दिमाग पागल है, किसी के बाप की नहीं, खुद के बाप की नहीं सुनते तो तुम्हारी क्या सुनेंगे। ये उम्र ऐसी रहती है ना, खून खोलते रहता है, अपने बाप की नहीं सुनते तो किसके और के बाप की क्या सुनेंगे। और मेरे जैसे जो छात्र राजनीति की पैदाइश है, जिसने बाबा ने कहा था घर के बाहर नौकरी से में मत जा, तो रात को दरवाजा चोरी से खोल करके मैं भाग गया था घर से, उसकी पैदाइश हुई। और इसलिए मैं 2-3 नारे दूंगा जिससे आपको और जरा आप में उत्साह, एनर्जी, मोर एनर्जी विल बी क्रिएटेड इन योरसेल्फ। तो पहला नारा तो अपना फिक्स है, जय 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 भीम। अरे